नमस्कार मित्रांनो, अवेअरनेस बाय किरण या चॅनलवर पुन्हा आपल्या या ठिकाणी स्वागत आहे। आपण ड्रग अवेअरनेस आणि सायबर सिक्युरिटी संदर्भात या ठिकाणी सिरीज सुरू करतोय। आपण आतापर्यंत ड्रग अवेअरनेसचे 2 व्हिडिओ या ठिकाणी टाकलेले आहेत आणि त्यामध्ये आपण अंमली पदार्थ कशाला म्हणतात, व्यसन कसं जडतं, व्यसन जडण्याची काय कारणं आहे, त्यानंतर अंमली पदार्थाचे कोणते प्रकार असतात, त्यामध्ये कोणकोणते अंमली पदार्थ मोडतात, हे आतापर्यंत आपण बघितलेलं आहे। आणि आज आपण एक महत्त्वाचा कन्सेप्ट या ठिकाणी बघणार आहे आणि तो खूप महत्त्वाचा आहे, ड्रग पेडलिंग। ड्रग पेडलिंग हा कन्सेप्ट सध्यामध्ये उदयास आलेला आहे आणि त्यामध्ये मेनली अंमली पदार्थांची तस्करी केली जाते। आपण त्याला ट्रान्सपोर्टेशन सुद्धा म्हणू शकतो, त्याची वाहतूक सुद्धा म्हणू शकतो। आता नेमकं हे पेडलिंग म्हणजे काय असतं? या पेडलिंगमध्ये काय करतात की जे अंमली पदार्थ विक्री करणारे जे काही अँटी सोशल एलिमेंट्स असतात, जे काही व्यक्ती असतात, ते ऑलरेडी पोलिसांच्या रडारवर असतात, परंतु मग त्यांना पोलिसांची नजर चुकवून अंमली पदार्थाचं जी वाहतूक आहे ती कंटिन्यूअस त्यांना ठेवायची असते। यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर लक्ष केलेलं आहे। मोस्टली जे महाविद्यालयातील विद्यार्थी त्यांना त्यांनी लक्ष केलेले आहे आणि ते काय करतात मेनली की ते सुरुवातीला अशा विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये ड्रग्स देतात आणि एकदा का त्या विद्यार्थ्याला ड्रग्सची सवय लागली की त्याला ते घ्यावेसे वाटतात आणि त्याच्याकडे ते ड्रग्स घेण्यासाठी पुरेसे पैसे नसतात आणि अशाच विद्यार्थ्यांची किंवा कॉलेजच्या विद्यार्थ्यांची लोक निवड करतात आणि त्यांना सांगतात की ठीक आहे, तुमच्याकडे ड्रग्ससाठी पैसे नसतील तर तुम्ही आमच्यासाठी पेडलिंगचं काम करा, हे ड्रग्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जा। मग अशा प्रकारे विद्यार्थी कॉलेजच्या बॅगमधून सुद्धा ड्रग्स घेऊन जातात, नेतात आणि पुन्हा आपल्या मित्रांना सुद्धा म्हणजे इझिली त्याचं स्प्रेडिंग मोठ्या प्रमाणावर होतं। आणि पोलिसांसाठी हा एक मोठा प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी असतो की ह्या लोकांना शोधायचं कसं। आता बरेचसे लोक आम्ही कॉलेज आणि विद्यार्थ्यांमध्ये याच्यामध्ये जातो, विद्यार्थी आम्हाला प्रश्न विचारतात, तर एवढं मोठं ड्रग्स विक्री होतं किंवा एवढं मोठं ड्रग्स इकडं तिकडं मिळून येतं, तर मग नेमकी पोलिसांची भूमिका काय आहे? तर आम्ही हेच या ठिकाणी स्पष्ट करतो की आता हे याच्यामधले जे आरोपी आहेत ते अशा पद्धतीने ड्रग्सचं स्प्रेडिंग करतायत, विद्यार्थ्यांच्या थ्रू ड्रग्स पसरवण्याचं काम करतायत आणि मेनली याच्यामध्ये पैसा खूप जास्त असल्या कारणाने, कारण की हे पेडलिंग करण्यासाठी आरोपितांकडून विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर पैसा दिला जातो आणि मोठ्या प्रमाणावर पैसा त्याच्यामुळे असल्यामुळे विद्यार्थी सहजच ते करण्यासाठी तयार होतात। परंतु नंतर जे काय होतं, जर एखादा विद्यार्थी जर यामध्ये मिळून आला तर कायद्यामध्ये त्याच्यामध्ये एकदम सक्त अशी शिक्षा सांगितलेली आहे आणि सापडल्यानंतर त्यांना त्यावेळेला त्याचे काय दुर्गामी परिणाम होते ते विद्यार्थ्यांना कळून येत नाही आणि अशा पद्धतीने हे ड्रग्स आता विविध माध्यमातून पसरवण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे। असा हा ड्रग पेडलिंगचा कन्सेप्ट या ठिकाणी आम्ही सांगितलेला आहे आणि आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना असं आव्हान आहे की आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कोणी असे व्यक्ती असतील, आरोपी असतील किंवा ते सुरुवातीला आपल्याला ड्रग्स देतात आणि नंतर मग आपल्याकडे ड्रग्स खरेदी करण्यासाठी पैसे नसतील तर मग ते आपल्याला पेडलिंगचं काम करायला सांगतात आणि नंतर जेव्हा आपल्याला पोलिसांद्वारे आपण पकडला जातो किंवा मग असं काही संकट आपल्यावर येतं त्यावेळेला आपल्याला त्याची कारणीमात्र समजून येते की ते किती कठीण स्वरूपाचं असतं, कारण की आपल्यावर विविध प्रकारची गुन्हे दाखल होतात। यातून आपल्याला जर वाचायचं असेल तर सोपं आहे की आपल्याला ही कन्सेप्ट आपल्याला समजून घेतली पाहिजे। कोणीही व्यक्ती जर आपल्याला असं ड्रग्स देऊ करत असेल किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायला सांगत असेल तर अजिबात आपण अशा गोष्टी करायला तयार व्हायच्या नाही आहे, कारण की हे आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचं टर्निंग पॉईंट असतं। बरेचसे विद्यार्थी इंजिनिअरिंगला असतात, मेडिकलला असतात, 12thला असतात आणि या स्टेजमध्ये आपल्याला चांगला अभ्यास करून एक चांगली नोकरी घेण्याचं स्वप्न आपण बघत असतो, परंतु असं जर आपण करायला गेलो तर मग आपण नक्कीच संकटात त्या ठिकाणी सापडतो। म्हणून मला सगळ्या विद्यार्थ्यांना आणि सगळ्या युवकांना याद्वारे असं आवाहन करण्यात येते आहे की कोणीही व्यक्ती आपल्या आजूबाजूला आपल्याला असं काही करण्यासाठी प्रवृत्त करत असेल, आपल्याला मोहित करत असेल किंवा आपल्याला आमिष दाखवत असेल तर याची माहिती आपण त्वरित पोलिसांना द्यायची आहे किंवा मग अशा याला आपण बळी पडू नये। आणि आता आपली जी ही सिरीज सुरू केली आहे याच्यामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी एक स्वतंत्र असा कन्सेप्ट, एक स्वतंत्र व्हिडिओद्वारे आपण या ठिकाणी टाकतोय। तर आमचा हाच एक उद्देश आहे की चॅनल सुरू करण्यामागचा हा एक उद्देश आहे की आपल्याला नशामुक्त भारत आणि नशामुक्त महाराष्ट्र या ठिकाणी करायचा आहे आणि त्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे। हा व्हिडिओ जर इथंच या ठिकाणी थांबला तर तो जास्त लोकांपर्यंत पोहोचणार नाही आणि जास्त लोकांना ही संकल्पना समजून घेता येणार नाही किंवा भविष्यामध्ये असं सुद्धा होऊ शकतं की आपल्या आजूबाजूला अवतीभोवती एखादा नवयुवक मुलगा किंवा
एखादी युवती जर आपल्याकडे ॲडिक्ट झाली असेल किंवा पेडलिंगमध्ये ती सापडली असेल, त्यासाठी माझं सगळ्यांना असं आव्हान आहे की आम्ही ज्या पर्पजसाठी, ज्या उद्देशासाठी हे चॅनल सुरू केलेलं आहे, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण हा व्हिडिओ पाठवायचा आहे, लाईक करायचा आहे. आणि आपल्याला जर यामध्ये आणखी काही असं वाटत असेल की आम्ही अजून काही अशी व्हिडिओ जे चांगल्या पद्धतीने बनवायला पाहिजे, तर आपण नक्कीच ते कमेंट्समध्ये त्या ठिकाणी सांगायला पाहिजे. तर अशा पद्धतीने आज आपण हा नवीन पेडलिंगचा कन्सेप्ट या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कशा पद्धतीने मोठमोठ्या शहरांमध्ये ड्रग्स येत आहे आणि त्यांनी मोठ्या शहरांना जसं काही छत्रपती संभाजीनगर असेल, पुणे असेल, या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणावर ड्रग्स सापडलेला आहे, कशा प्रकारे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थीसुद्धा ड्रग्स कन्झम्पशन करताना मिळून आले, या सर्व ज्या बातम्या आहेत, ज्या वृत्तपत्रात प्रसारित झालेल्या आहेत, त्या बातम्या आपण त्या ठिकाणी आपल्याला दाखवणार आहे. आणि आपल्याला त्याचं जे महत्त्व आहे किंवा जे आता आपल्या समोर ती काळाची गरज आहे की आपल्याला या सगळ्या गोष्टी या ठिकाणी करायच्या आहे आणि से नो ड्रग्सचा जो कन्सेप्ट आहे तो सर्वत्र घेऊन जायचा आहे. हे आपल्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान या ठिकाणी आहे. ठीक आहे मित्रांनो, हा जो भाग आहे आपण इथेच थांबूया. नमस्कार.